अरे इथे रिकामे कप पडले तर न्यायचे ना. हो. काम सुधारायला पाहिजेत, कळलं का? कप रिकामे झाले की लगेच इथनं घेऊन जायचे. हो. अधून मधून मी इथे इन्स्पेक्शनला येत जाणार आहे. मी कोण आहे माहितीये का? नाही. चल जा जा. अरे नानू मामा, तू आहेस अजून? विक्रांतची वाट बघत होतो. म्हटलं आत्ता येईल मग येईल. अरे गेला असेल कुठेतरी कामासाठीच. कुठेतरी म्हणजे कुठे? हा प्रश्न मला नेहमी पडतो ग. निर्मला, तू एक काम कर, तू त्याला लगेच फोन लाव आणि त्याला विचार कुठे आहे तो. हॉस्पिटलला जातो म्हणून म्हणाला आणि अजून इथं पोहोचलेला नाहीये. इट्स ओके नानू मामा, असेल त्याचं काहीतरी काम. आणि प्रत्येक गोष्टीत इतकं संशयी असलेलं मला आवडत नाही. म्हणजे इथे येऊन काही उपयोगच झाला नाही. मी तुझी मदत घ्यायला आलो होतो आणि तू मलाच दणके देतेस. अरे असं काय करतोस? दणके वगैरे काही नाहीये. हे बघ, तुला काय म्हणायचं होतं? मानसीला दूर ठेवा, एस्पेशली विक्रांत पासून. हो ना? हे बघ, आता तिचं लग्न होणार आहे आणि लग्नानंतर ती बंगलोरला जाणार आहे, म्हणजे आपोआपच दूर होईल ना. मग त्यासाठी असे हे वेगळे सगळे प्रयत्न करण्याची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही. म्हणून चला येतो मी. आता मलाच काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे. सावकाश. झालं समाधान? झालं? परत एकदा माझ्या आयुष्याचा डिसिजन तू घेतलीस. नाही, बरोबरच आहे. मी कसा महान आहे आणि ही केवढी वाईट आणि बेजबाबदार आहे हे दाखवायचं असतं ना प्रत्येक वेळेला तुला. लग्नापासून आतापर्यंत तू हेच करत आलायस विक्रांत, and I hate you for that. And I hate you for this. मोनिका, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीसाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. माझी मुलगी, माझी कोणी नाही ती. हे बघ, माझ्या मुलीच्या आयुष्याचे डिसिजन्स मी सुद्धा घेऊ शकते विक्रांत. हे डिसिजन्स तुझे? हा मोनिका, तुझे करायला जाणार होतीस ना ते माफीच्या लायक नाहीये. काय करणार होते मी? तिला अनाथ आश्रमात टाकणार होते ना. काय प्रॉब्लेम होता? यांनी काळजी घेतली असती ना तिची विक्रांत. तिचे आई वडील जिवंत असताना. हा विक्रांत, हे मी कधीच होऊ देणार नाहीये. मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळं तुला कसं कळलं? कसंही कळलं असेल, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आणि बरं झालं मला कळलं, नाहीतर ईशाचा सौदा करून मोकळी झाली असतीस तू. विक्रांत, तुझ्यासारखी बाई ही आई या नावाला कलंक आहे, कळलं? स्टॉप इट. माइंड युअर लँग्वेज. जास्त बोलतोयस तू. मी फक्त बोलतोय, तू तसं वागलीयस आणि वागतेस. तू ईशाला सांभाळणार नाहीयेस हे तिचा जन्म झाला त्याच दिवशी कळलं होतं मला. कळलं होतं ना तुला मला ईशाला सांभाळायचं नाहीये म्हणून? मग ओके फाईन, एक काम करूया ना आपण. तू सांभाळ तुझ्या ईशाला. सो मिस्टर विक्रांत, कधी घेऊन चाललाय तुमच्या ईशाला? योग्य वेळ आल्यानंतर. सलील, मी पुलावाची सगळी तयारी करून ठेवली, अगदी तुला हवी आहे तशी. करतोयस ना तू पुलाव? सलील, हं? तू काही म्हणालीस का? तुला कळतंय का? तू कितीही जरी दाखवण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझ्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसतेय. तू
ह्याच्या आधी पण हेच म्हणालीस का? मी म्हटलं तू काल म्हणाला होतास की मी उद्या पुलाव करीन आणि तू सगळी तयारी करून ठेव. झाली आहे का तयारी? हो तूच कर ना मग पुलाव प्लीज. ठीक आहे मी करते. पण तुला एक सांगू, आत्ता तू जे काही चालवलंयस ना तो अट्टाहास आहे, कळलं? निव्वळ अट्टाहास. आई प्लीज. हो मग काय, ज्या व्यक्तीमध्ये गुंतल्यावर समाधान मिळत नाही त्या व्यक्तीमध्ये गुंतून स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? आई प्लीज न ग. आय सेड प्लीज. तू प्लीज म्हणालास म्हणून मी गप्प होईन रे. पण मला जी समोर परिस्थिती दिसतीये ना ती फारशी बरी नाहीये आणि त्याचा तुलाच त्रास होतो. आई आता मी जरा विचार करतोय आणि हा विचार करताना मला जरा शांतता हवी. पण एक गोष्ट मात्र मी तुला नक्की सांगू शकतो की आता मी जो काही विचार करेन तो सगळ्या अंगाने करेन, सगळ्या चारी बाजूने करेन. प्लीज मला जरा वेळ दे. एक गोष्ट तुला स्पष्ट सांगते, आपल्या हातून चुका होतात पण आपण जे केलंय ते बरोबरच आहे हे दाखवण्याचा तुझा अट्टाहास चाललाय असं मला वाटतंय. आई माझ्या हातून कुठलीही चूक झाली नाही. फक्त काय चूक काय बरोबर हे मी स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करतो. असं काय वागलीये मानसी? सांग ना, मला तरी कळू दे. नाही आई, मी तुला आत्ता काही सांगू शकत नाही. कारण आत्ता जर मी तुला काही सांगितलं तर फक्त गैरसमज होते. मी माझ्या डिसिजनच्या खूप जवळ आलोय. मला प्लीज जरा वेळ दे. कुठला डिसिजन? आई मी तुला आत्ता सांगितलं ना, मला जरा वेळ आणि शांतता दे. माझा निर्णय झाला की मी तुला सगळं सांगेन. प्लीज. मी ईशाला उचलून घेणार आहे. ए गप्प बस, तू लहान आहे. मी ईशाला मांडीवर बसवणार आहे. नाही मी, नाही मी, नाही मी, नाही मी, मी काय मी काय झालं दोघांचं? का भांडताय? हा, अभ्यासाला दोघांचा काय? आई हा लहान आहे ना, तो ईशाला उचलू नाही शकणार ना? हो आर्यन, तू लहान आहेस. ए बघ, आईनी पण म्हणाल की तू लहान आहे. आता तू ईशाला नाही उचलू शकणार. नाही मी घेणार. मी घेणार. नाही मी शांत बसा. चल मी घेणार. नाही मी. कशावर भांडताय तुम्ही दोघं? ईशा आहे का इथे? काय वेडेपणा चालवलाय? ती येणार आहे. अथर्व, परवा नानू मामा ओरडले ते कमी पडले का तुला? पुन्हा कशाला तो विषय काढतोयस? आता येऊन रट्टे देतील ना तुला ते. पण आई ईशा इथे येणार आहे. हे बघ, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? ईशा इथे येणार नाहीये, समजलं? ती त्या घरी राहणार आहे. ती येणार आहे. आर्यन, आता मला राग आला तर मी रट्टे दे ना, आधीच सांगून ठेवते. सकाळी आम्ही विक्रांत दादाला रिक्वेस्ट केली होती तर तो म्हणाला की मी ईशाला इथे घेऊन येईन आणि आम्ही तिच्याशी खेळू. दादा तिला घेऊन येणार आहे. ठीक आहे, तुम्ही विक्रांत दादाला रिक्वेस्ट केली होती आणि तो तुम्हाला हो म्हणाला होता. पण तरी सुद्धा ईशा इकडे येणार नाहीये, कळलं? तुम्ही त्याच्या मागे लागला असाल, त्याचं डोकं खाल्लं असेल आणि तुमचं मन राखण्यासाठी तो तुम्हाला हो म्हणाला असेल. पण तरी सुद्धा विक्रांत दादा ईशाला इकडे आणू शकत नाही. का? त्याचं कारण नाही करणार तुम्हाला मी नाही सांगू शकत. त्यामुळे माझं ऐका आणि अभ्यासाला बसा, कळलं? शाणी आहेत की नाही माझी पोरं? हं? आणि खूप समजूतदार पण. दादा मला नानूचं म्हणणं योग्य वाटतंय. बघ यावेळेस तरी आपण इमोशनल नव्हता विचार करणं गरजेचं आहे. मोहन काय बोलतोयस तू? मानसीला असं तोडून टाकणं, तिच्या बाबतीत असा कोरडेपणाने विचार करणं हे चूक नाहीये का? दादा मला माहिती आहे की तुला मानसीविषयी अटॅचमेंट आहे. हे तुला ती मुलीसारखी आहे. ही खरंच मुलगी चांगली आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा विचार करणं आवश्यक आहे. हे बघ नानू मामा म्हणतो ते बरोबर आहे. एक लग्न तुटतं आणि नुसतंच तुटत नाही तर भांडून साल्टी काढून जेव्हा तुटतं ना तेव्हा कडवटपणा येतोच ना. मग अशा परिस्थितीमध्ये मानसी जर का या घरामध्ये येत राहिली तर त्याला काय अर्थ असणार आहे? आणि समजा उद्या विक्रांतचं दुसरं लग्न झालं तर त्या मुलीला काय सांगणार आपण?
काय म्हणजे जे घडले ते सगळं सांगून टाकायचं, आपण सांगायचं. आता एवढं सोपं नसतं रे ते. अरे आपल्या समाजामध्ये अजूनही डिवोर्स एवढं इझिली स्वीकारत नाहीत लोक. चर्चा होते, बदनामी होते. दादा दादा माझे क्लासेस आहेत आणि जर का आपल्या कौटुंबिक प्रॉब्लेम्समुळे काही झालं तर व्यवसायावरती परिणाम नको व्हायला. बस. मग तू काय बोलतोयस? नात्यांना मानणारा माणूस म्हणून तुला समजत होतो मी. तू असा स्वार्थी विचार कसा करू शकतोस? नाही दादा, हा स्वार्थी विचार नाहीये. दादा मी शिक्षक आहे. मी समाजाचं देणं लागतो. समजा उद्या आपल्याच घरामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्याला समाज मान्यताच नाहीये, तर मग मी शिक्षक म्हणून नव्या पिढीला काय शिकवणार? म्हणून तुला एक प्रश्न विचारतो. नाही, शिक्षक मोहन दळवीला नाही, माणूस मोहन दळवीला प्रश्न विचारतो मी. असा मोहन दळवी जो नात्यांचा विचार करतो, भावनांचा विचार करतो, त्याला विचारतो मी. एक मुलगी जी आपल्या घरात आली, तिने अख्ख्या घराला जोडून ठेवलं, सगळ्यांना प्रेम दिलं. त्या मुलीला काय वाटेल याचा विचार आपण करायचा नाही, तिला असंच तोडून टाकायचं. बरोबर आहे? नाही दादा, मला असं वाटतं की आता आपण विचार नको करायला, कारण हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपण प्रॅक्टिकल विचार करूया. एकतर जोडायचं किंवा मग तोडायचं. तू उघड उघड नानू मामा सारखाच बोलतोयस रे. अर्थ तोच आहे, फक्त शब्द वेगळे आहेत तितकंच. दादा, मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती मोहन. दादा दादा मोना, काय चाललं तुझं? कशाला आदळपट करतेस? वेळ लागलाय मला. माझं ना डोकं फिरलंय, म्हणून मला सुचत नाहीये काय करावं ते. हे असं केल्यावर जरा शांत होईन मी. तुझं डोकं फिरलंय म्हणून आमचं फिरवू नकोस. नीट वाग जरा. काय झालंय काय ग रागवायला? बरोबरच आहे. तुम्ही दोघंही मिळून मलाच बोलणार ना? म्हणजे या जगात एकच महामूर्ख आहे, ती म्हणजे मोनिका. बरोबर? असं आम्ही म्हणत नाही आहोत, तूच म्हणतेस. हो, मीच म्हणतेय. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आजी, आजोबा माझ्या गोष्टीत लक्ष घालू नका. तुम्ही माझ्या मार्गात येऊ नका, मी तुमच्या मार्गात येणार नाही. पण नाही ऐकलं ना तुम्ही माझं. अगं काय झालंय सांगशील की नाही? काही नाही. अनाथाश्रमात गेली होतीस ना? मला नाही सांगायचंय, मला नाही सांगायचंय. म्हणजे नक्कीच तिथेच गेली होतीस? वाटलंच होतं मला. हो, मी गेले होते अनाथाश्रमात, पण माझ्या दुर्दैवाने माझ्या मनासारखं काहीच झालं नाही. आणि माझ्या मनासारखं झालं नाही म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्या मनासारखं झालं. खुश? नशीब आमचं आणि ईशाचं. नाहीतर काय, शेवटी देवानं आमची प्रार्थना ऐकली तर. हे बरं आहे ना? म्हणजे माझ्या मनासारखं झालं नाही की देव पावतो तुमचा. कोणीच माझा विचार करत नाही का? म्हणजे प्रत्येक वेळेला माझ्या समोरच्या माणसाचाच विचार केला जातो, त्याचं भलं काय ह्याचाच विचार केला जातो. शेवटी मीच वाईट ना सगळ्यात? हे बघ, तूच सांगा मला. आता ती निरागस गोंडस ईशा आणि तू यांच्यात आम्ही कुणाला झुकतं माप द्यायचं? तूच सांग. ईशा कुठे? आजी आजोबा, मी तुम्हाला विचारते, ईशा कुठे आहे? ती पाळण्यात नाहीये. वा, म्हणजे ज्या अर्थी तुम्ही एवढ्या शांतपणे बसला आहात इकडे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ईशा कुठे गेली ती. कुठे गेली ईशा?
ते आमलो टॉपिंगचे पैसे या इकडे लिहिलेले ते बघ. झालं ना मग तेच तर सांगत होतो. फारच उशीर झाला यायला आणि कुठे गेलाय ते माहित नाहीये. किती वेळ तेच तेच बोलतोयस. तुला भूक लागली असेल जेवून घे चल. ठीक आहे, भुकेबद्दल म्हणत नाहीये मी. मग तुला विक्रांतची आठवण येते कशाला? विक्रांतची एवढी आठवण त्याच्या आईला सुद्धा येत नाही. विजय, उगाच बोलायचं म्हणून काहीतरी बोलू नकोस. मी वाट बघतोय त्याला कारणही आहे. नानू मामा हो येईल तो. नेहमीच त्याला यायला उशीर होतो की, त्यात काय एवढं? नाही, हे नेहमीच नाहीये. मला तर जरा वेगळाच संशय येतोय. या नानूचं ना हे नेहमीच आहे. त्याच्या मनात नेहमी शंका संशय कठीण आहे याच. काय घरात तशी परिस्थितीच आहे आणि लक्ष दिलं नाही तर परत परत संकट येईल. हे बघ, विक्रांतला यायला उशीर झाला हा, किंवा तो अजून आला नाही, याच्यात संशय व्यक्त करण्यासारखं काय आहे? त्याला होतो नेहमी उशीर. अरे अरे मी काय वेडा आहे का संशय घ्यायला? मी आज हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. अगं बाई, म्हणजे तब्येत बरी आहे ना? नाही नाही, मला काही झालेलं नाहीये. मी निर्मलेला भेटायला गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये नव्हता तो. बाहेर गेला असेल किंवा सर्जरी सुरू असेल. सर्जरी वगैरे काही नव्हती. निर्मलेंनी सांगितलं अजून तो आलेला नाहीये म्हणून. मी तिथून निघेपर्यंत तो काही हॉस्पिटलमध्ये आलेला नव्हता. मग गेला कुठे? सकाळी तर वेळेत निघाला होता हॉस्पिटलला जायला. मला वाटतं सगळी चर्चा उगाच चाललेली आहे. ते अलका, चल आपण जेवायला बसूया ना. आईला हाक मार जरा. पण दादा, इतके दिवस विक्रांतला हॉस्पिटल मधल्या कामामुळे उशीर व्हायचा, पण आज तो तिथेही नाहीये. मग काय झालं? नसेल काय करायचं का? आपण सगळीकडे फोन करून खरं आहे का खोटं आहे याची चर्चा करायची, संशय घ्यायचा आणि आल्यानंतर काय शिक्षा करायची उशीर झाला म्हणून. लहान आहे तो आता. अहो असं काय बोलताय? कामासाठी गेला असेल तर कोण कशाला काय बोलेल. पण मी नक्की सांगतो, तो नको त्या माणसांना भेटायला गेलाय. त्याशिवाय असा गायब व्हायचा नाही. सांगून जायची सोय नाही म्हणून गुपचूप हॉस्पिटलला जातोय म्हणून बाहेर पडला. गायब झालाय कोणाच ठाऊक. आता हे सगळं कसं व्यवस्थित पार पाडायचं हेच मला कळत नाहीये. या विक्रांत आला, आपण उगाचच वाद घालत बसलोय. कोण तू? अरे या या, मोहन, विजय, गीता, हलके, माई, अरे या या सगळेजण या इकडे. या या, बघा बघा, या पोरीला घेऊन आली ती इथं. काय गे, ह्या पोरीला आता आमच्या आसऱ्यासाठी घेऊन आलीस का? हे घर हिचं नाहीये, हिला घेऊन परत जा. हे घर ईशाचं सुद्धा आहे नानू मामा. कोण म्हणतं? नानू मामा जरा थांब तू एक मिनिट. नानू मामा, तिचं नाव ईशा विक्रांत दळवी आहे आणि म्हणून हे घर तिचं सुद्धा आहे.